नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण पाहत आहोत निफ्टी फिफ्टीचा चार्ट. तर आज मार्केटमध्ये 250 ते 300 पॉईंटनं गॅपडाऊन ओपन झालेलं आहे. याचं कारण ट्रम्प यांनी काल बोलले होते न्यूजमध्ये, इराणच्या पॉवर पॉईंटवरती हल्ला करेन. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेले आहे. तर त्यामुळे खूप सारा मार्केटमध्ये इफेक्ट पडलेला आहे त्या न्यूजचा. त्यामुळे खूप खाली मार्केट गेलेलं आहे. तर उद्या मार्केट काय होईल याच्यावरती आपण थोडं पाहून घेऊ. उद्या मार्केट अप साईडला म्हणजेच 200 ते 300 पॉईंटनं अप मार्केट होईल. याचं कारण आहे, ट्रम्प यांनी आज न्यूजमध्ये बोललेले आहेत की आम्ही 4 ते 5 दिवस युद्ध थांबवू, हे त्यांनी बोललेलं आहे. त्यामुळे US मार्केटमध्ये सुद्धा बदल घडून आलेला आहे. कारण ही 1 डेची कॅन्डल आहे आणि इथं कंटिन्युअसली त्यांचं युद्धामुळे डाऊन साईडला मार्केट आलेलं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता, स्केल लावून तुम्हाला दाखवतो किती डॉलरमध्ये फरक झालेला आहे. कमीत कमी एका दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता $900 अपमध्ये झालेलं होतं आज मार्केट. $900. यामुळे आपल्या इंडियन मार्केटमध्ये उद्या सकाळी खूप चांगली रॅली येऊ शकते. ही न्यूज 4 वाजता ट्रम्प यांनी सांगितलेले आहे की आम्ही 4 ते 5 दिवस युद्ध थांबवू. आपण पाहू शकता गिफ्ट निफ्टीमध्ये सुद्धा कमीत कमी 4, 3:30-4ला एक मोठी रॅली आलेली आहे गिफ्ट निफ्टीमध्ये आणि तिथून आता अप साईडला जात आहे मार्केट, तुम्ही पाहू शकता. यामुळे सुद्धा आपल्या निफ्टी फिफ्टीमध्ये व बँक निफ्टीमध्ये चांगला मोमेंटम उद्या मिळू शकतो व गॅपअप होऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही क्रूड ऑइल पण पाहू शकता. क्रूड ऑइल कमीत कमी तुम्हाला चार्ट दाखवतो. आजच्या दिवसामध्ये 1200 पॉईंटनं मार्केट खाली आलेलं आहे व ज्या वेळेला क्रूड ऑइल खाली येतं त्याच्या विरुद्धच होतं. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. कारण ज्या वेळेला क्रूड ऑइल पडतं त्यावेळेला मार्केट निफ्टी फिफ्टी वरच्या साईडला जाते. यामध्ये तुम्हाला एक निफ्टी फिफ्टीमध्ये लेवल पण सांगतो. 22,800. 22,800ला मार्केट ओपन होईल. इथं तुम्हाला कुठेतरी एंट्री भेटून जाईल. म्हणजेच मार्केट ज्या वेळेला ओपन होईल त्यावेळेला इथं होईल. त्यानंतर अप साईडला मुवमेंट होईल. ठीक आहे. तिथून थोडंसं मार्केट स्टेबल झाल्यानंतर तुम्ही या चार्टमध्ये लेवल आहे त्या लेवलनुसार तुम्ही ट्रेड करू शकता व यानुसार पहिला 15 मिनटं मार्केटला स्टेबल होऊ द्या व त्यानंतर ट्रेड करा, कारण आपल्याकडे पूर्ण दिवस असतो. ठीक आहे. थँक्यू सो मच.